घरच्या घरी गरमागरम आणि चवीला भन्नाट असा अनियन उत्तप्पा, तेही अगदी सोप्या स्टेप्समध्ये. हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपिका. 3 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ आणि 1 चमचा मेथी दाणे हे सर्व स्वच्छ धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवायचे आहे. समजा रविवारी सकाळी ब्रेकफास्टमध्ये उत्तप्पा करायचे असतील तर आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी दुपारी डाळ तांदूळ भिजत ठेवावे लागतील. 5 ते 6 तासानंतर डाळ तांदूळ चांगले भिजलेत, पण हे मिक्सरला बारीक करण्याआधी आपल्याला अर्धा वाटी पोहे भिजत ठेवायचे आहेत. डाळ तांदूळ 2 बॅचेसमध्ये बारीक करावे लागणार. दुसऱ्या बॅचमध्ये भिजवलेले पोहे ॲड करायचे आहेत आणि तेही मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता मस्तपैकी पीठ बारीक करून झालेलं आहे. आता हे 7 ते 8 तास म्हणजेच रात्रभर फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त पीठ फर्मेंट होऊन वरती आलं आहे. आता पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करायचं आहे. आता गरम झालेल्या तव्यावरती हे पीठ स्प्रेड करून घ्यायचं आहे. पीठ स्प्रेड करताना गॅसची फ्लेम बारीक ठेवा, जेणेकरून पीठ लवकर सुकणार नाही, निदान कांदा कोथिंबीर घालेपर्यंत. आता स्प्रेड केलेल्या पिठावरती कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची हे आपण घालून घ्यायचं. कांदा कोथिंबीर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी करायची. आता त्यावरती झाकण ठेवून उत्तप्पा चांगला 2 मिनिटासाठी भाजून घ्या. 2 मिनिटानंतर उत्तप्पा पलटून घ्या, जेणेकरून कांद्याची साईड पण चांगली भाजली जाईल. उत्तप्पा पलटायच्या आधी त्यावरती थोडं तूप घालायचं. तूप ऑप्शनल आहे, पण तुपामुळे खूप सुंदर चव लागते. अशा प्रकारे आपला अनियन उत्तप्पा तयार. कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.